श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ प्रामाणिकपणाबद्दल काय सांगतात। स्वामी समर्थांच्या शिकवणीत प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। त्यांच्या मते भक्तीपेक्षाही माणसाचे वर्तन आणि शब्दाला जागणे महत्त्वाचे आहे। स्वामी समर्थांनी प्रामाणिकपणाबद्दल सांगितलेले महत्त्वाचे काही विचार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। पहिला म्हणजे कष्टाची भाकर गोड असते। स्वामी नेहमी सांगायचे की दुसऱ्याचे ओरबाडून किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती कधीही टिकत नाही। कष्टाने प्रामाणिकपणे मिळवलेली भाकर ही अमृतासमान असते, हा त्यांचा मुख्य संदेश होता। जे लोक कष्टाचा आदर करतात त्यांच्यावर स्वामींची सदैव कृपादृष्टी असते। दुसरी, शब्दाला जागणे, वचनबद्धता। माणसाने दिलेला शब्द पाळणे हा प्रामाणिकपणाचा सर्वात मोठा पुरावा आहे। स्वामी म्हणायचे, दिलेला शब्द मोडू नका। जो माणूस आपल्या शब्दाला जागतो त्याला ईश्वराची साथ मिळते। कपटी किंवा लबाड माणसाची भक्ती स्वामींना कधीच मान्य नव्हती। तिसरा आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींचे हे प्रसिद्ध वचन केवळ आश्वासनासाठी नाही, तर ते प्रामाणिक माणसाला धीर देण्यासाठी आहे। जो माणूस सत्याच्या वाटेवर चालतो आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य करतो त्याला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही, कारण स्वामी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात। चौथा आहे, अंतर्मनाची शुद्धता। स्वामींच्या मते बाह्य उपासनेपेक्षाही अंतर्मन स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे। तुम्ही कितीही माळा जपल्या किंवा अभिषेक केले तरी जर तुमच्या वागण्यात खोटेपणा असेल तर ती भक्ती व्यर्थ आहे। हृदयात शुद्धता आणि वागण्यात स्पष्टता असणारा माणूस स्वामींना प्रिय असतो। पाचवा आहे, नीती आणि न्याय। स्वामींनी अनेकदा आपल्या लीलामधून दाखवले दिले आहे की अन्यायाने कमावलेले धन अंतिमतः दुःखच देते। गरिबांना न फसवणे, कोणाची फसवणूक न करणे आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहणे हीच खरी स्वामी सेवा आहे। थोडक्यात सांगायचे तर स्वामी समर्थांच्या मते सत्य आणि प्रामाणिकपणा हा धर्माचा खरा पाया आहे। जो माणूस नीतिमत्तेने जगतो त्याला देवाचा शोध घेण्याची गरज पडत नाही। देव स्वतः त्याच्या रक्षणासाठी धावून येतो। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।